जय जय गोवर्धन उद्धारणा, हे कंसारे पूतना प्राण हरणा, मधु कट्ट भारे मूर मर्दना, गोपीरंजना गोपते गोपाल कृष्ण भगवान की जय। पवित्र आणि पावन अशी हरविजयाची कथा श्रीधर स्वामी सांगतात. कथेचा भावार्थ सांगण्यापूर्वी आज पवित्र आणि पावन, आज बुधवार आहे, कृष्ण भगवंताचा वार आहे आणि मकर संक्रांत, मकर राशीमध्ये सूर्यानं प्रवेश केलेला आहे आणि अनुराधा नक्षत्र, कोणतं नक्षत्र आहे? अनुराधा नक्षत्रा दिवशी मकर राशीमध्ये सूर्यानं प्रवेश केलेला आहे. पुण्यकाल आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आज आहे आणि त्या शुभ मुहूर्तावर जी काय महिला मंडळ सुवासिनी जी आहेत त्यांचा वौशाचा दिन आहे महाराज, शुभ दिन आहे. या शुभ मुहूर्तावर आपल्या पतीला आयुष्य वाढावं म्हणून प्रत्येक जणी एकमेकीला वाणं देतात, वौशिदात. अशा प्रकारचा शुभ दिन आजचा आहे. असो श्रीधर स्वामी म्हणतात, कृष्ण भगवंताची स्तुती करतायत. काय स्तुती करतात? पुतना प्राण हरणा. ज्या भगवंतानं पुतनेचा प्राण हरण केला आणि त्या भगवंताला माझा नमस्कार असो किंवा माझा दंडवत असो. आता 17व्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे. त्या भगवंतानं मला बुद्धी द्यावा आणि त्या बुद्धीच्या सहकार्याने मी 17वा अध्याय पूर्ण करीन असे श्रीधर स्वामी पांडुरंगाला विनंती करतात. तुझ्या टाई चित्त जडे, तरी संसार दुःख समूळ झडे. चिन्मय पद हाताचडे, न पडे साकडे कदाही. श्रीधर स्वामी म्हणतात, तुझ्या पायी चित्त जडे तरी संसार अवघे झडे. होय, देवाच्या पायावर चित्त जर माणसानं ठेवलं का, संसार कुठल्याच प्रकारचा अंगाला चिटकून राहत नाही मला, झडून जातो, कुठल्याच प्रकारचा राहत नाही. तशी अवस्था माणसाची झाली पाहिजे. आणि संसार झडून गेला की माणसाची अवस्था चिन्मय होते, म्हणजे ब्रह्ममय होते, देवमय होते महाराज. आपण ती अवस्था व्हायला पाहिजे. भगवंताच्या पायाच्या ठिकाणी आपलं चित्त जडायला पाहिजे. असं केल्यानंतर प्रत्येकाचं होतं आणि प्रत्येक साधू संताचं झालेलं आहे. तुकाराम महाराजाचं चित्त भगवंताच्या पायी जडलं, संसार वाटून टाकला लोकाला महाराज तुकाराम महाराजांनी. अशा प्रकारची अवस्था अनेक संतांची झाली आणि तशीसुद्धा जो ऐकतो का, जो भगवंताच्या पायावर ज्याचं मन आहे का, आणि त्याची अवस्था निश्चित होते. आपुलिया कार्या लागी प्राणी, सादर सदा दीन यामिनी. तैसी प्रीती धरील हरी भजनी, तरी बंधन मग कैचे, मग कैचे. आपल्या स्वतःच्या कार्यासाठी प्राणी रात्रंदिवस तळमळ करतो महाराज, रात्रंदिवस तळमळ करतो. आणि तशीच प्राण्यानं, माणसानं देवासाठी, देवाच्या प्रीतीसाठी किंवा देवाच्या भजनासाठी, संसारासाठी जशी तळमळ करतो का, आणि तशा पद्धतीनं देवाच्या भजनासाठी जर केली तर संसाराचं दुःख कुठल्याच प्रकारचं राहणार नाही. प्रत्येक जीवाचं होईल महाराज, प्रत्येक जीव संत होईल असं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. धन इच्छांतरी धरुणी, भाग्यवंतासी स्तविती जनी.
तैसी गोडी लागे हरी चरणी तरी बंधन मग कैचे तरी बंधन मग कैसे. धनाची इच्छा धरून धन आपल्याला भेटावं म्हणून भाग्यवंताची स्तुती करतात, स्तवन करतात, आवडीनं त्याच्याकडे जातात, त्याची स्तुती करतात. आणि तशाच पद्धतीनं भगवंताचं स्तवन, भगवंताची स्तुती, मग संसारातलं बंधन कुठल्याच प्रकारचं राहणार नाही. भगवंताची स्तुती केल्यानंतर भगवंत काही कमी पडू देतो का? जशी श्रीमंताची स्तुती केल्यानंतर तुम्हाला तो पैसा आपला पुरवतो, आणि त्याच पद्धतीनं भगवंताचं स्तवन केलं आणि तुमचे सगळे कोड पुरवतो आणि तुमच्या मागं कुठल्याच प्रकारचं संकट राहू देत नाही. अशा प्रकारे राज्य भांडार काव्रती जाता प्राणी सायास करीती तैसे हरी प्राप्तीसी झगडती तरी बंधन मग कैचे. राज्य भंडार, होय, राज्याचं भंडार असतं, देशाचं भंडार असतं. देशामध्ये भरपूर पैसा असतो, मग भरपूर शिक्षण शिकतात आणि नोकरी भेटवतात महाराज. आणि ते राज्याचे किंवा देशाचे पैसे त्या नोकरीच्या मोबदल्यामध्ये त्याला भेटतात. आणि किती प्रयत्न आहेत ते, 12वीपर्यंत शिकायचं, काहीतरी डिप्लोमा करायचा आणि त्या डिप्लोम्यावर पुन्हा नोकरी लागते महाराज. कशासाठी? राज्यातल्या भंडाराचा पैसा मिळवण्यासाठी. बरोबर आहे ना? आणि तसंच भगवंताचं जर 12 वर्षे नामस्मरण केलं, मग राज्य काय काही तुम्हाला भेटेल आणि सगळी तुमच्या तो ईश्वर पुरवेल. आणि त्या पद्धती केली ईश्वराची प्राप्तीच आहे. तुम्ही जसं शिकून नोकरी प्राप्त करतात, अगर काही व्यवसाय करतात आणि त्याच्यामधून तुम्हाला फळ भेटतं, आणि तसं भगवंताची असणारी सेवा केली किंवा नामस्मरण केलं, भगवंतसुद्धा तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याच प्रकारचं संकट तुमच्यावर राहणार नाही. अशा प्रकारे म्हणतात. वाढवा वया वंश संतान करीतील का बहु अनुष्ठान वा. तैसे कृष्ण पायी जडे मन तरी बंधन मग कैचे. तरी बंधन मग कैसे. वाढवावया संतान करीती बहुत अनुष्ठान. होय, आपलं संतान वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे अनुष्ठान करतात महाराज. ह्या देवीची, त्या देवीची, ह्या देवाचं, त्या देवाचे, नवस, सायास, अनेक प्रकारचे प्रयत्न करतात संतान वाढवण्यासाठी. आणि तसंच भगवंताच्या पायाच्या ठिकाणी जर आपलं मन जडलं तर कुठल्याच प्रकारचं संकट आपल्यावर राहत नाही. अहो, त्याची भक्ती केली की जसं संतान पाहिजे असं तुम्हाला भेटेल. भेटेल का नाही? हो, कृष्णच माझ्या पोटी जन्माला यावा, जर भक्ती केली तर येईलच. अशा प्रकारचं सामर्थ्य त्या नावामध्ये आहे. हो, अनेक जन्माचं तपय महाराज. देवकीचं आणि वसुदेवाचं अनेक जन्माचं तपय. दशरथे पुण्य केले कोट्यान कोटी मनोनी रामराया आले पोटी. कोट्यान कोटी तप करावं लागतं, जप करावा लागतो त्याचा, आणि तो पोटाला आल्याशिवाय राहत नाही. खोळंबेल लग्न घडी मनोनी संकटी गाली ती उडी तैसे कृष्ण भजनी धरिता गोडी तरी बंधन मग कैचे. तरी बंधन मग कैसे. खोळंबता लग्न घडी परी संकटी घाली ती उडी. हो, मुलगा आणि मुलगी लग्नाला आल्यानंतर एवढं आई बापावर संकट असतं. आबा बाबा बाबा. आता जे मुलं लग्नाला आलेत का त्याला विचारा काय संकट आहे. ते म्हणतात किती बी पैसे लागू द्या, किती बी पैसे मागू द्या मुलाच्या बापानं, आपलं मुलीच्या बापानं, आम्ही देतोच. एवढं संकट आहे. आज संकटी घाली ती उडी. लग्न घडी आली यावरी संकटी घाली ती उडी. होय, किती बी पैसे मागा, वावर विकतो, पण नवरीच्या बापाला मी पैसे देतो, मला फक्त मुलगी द्या. अशा संकटात उडी घालतात. आणि तसं भगवंताचं नामस्मरण जर केलं, कितीही तुमच्यावर मोठं संकट आलं तरी तो भगवंत कृष्ण नाहीसं करतो.
अशा प्रकारे सांगतात. एकुलत्या पुत्रासी होता व्यथा, वा. वैद्य शोधू धावती माता पिता. वा. तय सारी पदी कळवळा जडता, तरी बंधन मग कैचे. तरी बंधन मग कैसे. एकुलत्या एक मुलाचं दुखाय लागल्यानंतर आई वडील अनेक वैद्य शोधतात महाराज, अनेक डॉक्टराकडे जातात. ह्या डॉक्टरकडे गेल्यावर गुणी, त्या डॉक्टराकडे गेल्यावर गुणी, या वैद्याकडे गेल्यावर गुणी, त्या वैद्याकडे गेल्यावर गुणी, अनेक ठिकाणी जातात. पण मुलाला नीटच करतात. आणि तशा पद्धतीनं असं संकट आल्यानंतर भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर मुलाचं आपोआप दुखायचं राहिल्याशिवाय राहणार नाही. पण अगदी मनातून भगवंताचं नामस्मरण केलं एकतर रोगच होणार नाही. पहिली गोष्ट तर आरोग्यवान ठणठणीत राहणार. पण भगवंतावर आवडी तशी पाहिजे महाराज. एकुलत्या एक मुलाचं दुखायला लागल्यावर किती आवडीनं आपण त्या डॉक्टरला शोधितो. दारूला नाही जमलं तर कळमला जातो, कळमला नाही जमलं तर पुढं तिकडं संभाजीनगरला जातो, संभाजीनगरला नाही जमलं तर पुण्याला जातो. अशा पद्धतीनं शोधितो. आणि त्या पद्धतीनं भगवंताला शोधलं, त्याचं जर नामस्मरण केलं तर कुठल्याच प्रकारचं संकट येणार नाही. जैसा कात्र शाक्रांत प्राणी, उष्ण काळी उदक धुंडी वनी. तैसा आवडे चक्र पाणी, तरी बंधन मग कैचे. उन्हाळ्यामध्ये ताण लागल्यानंतर पाण्याची आवड खूप मोठी असते महाराज. पाणी कधी प्यायला भेटेल आणि कधी माझी ताण जाईल, खूप मोठी आवड असते पाण्याची. आणि तशा पद्धतीनं भगवंताची जर आवड लागली तर ताणही लागू देणार नाही आणि भूकही लागू देणार नाही. असं सामर्थ्य भगवंताच्या आवडीमध्ये आहे. वज्रभूषणी की अबला कन्या परदेशी दुरी, परी तिचे मन सदा माहेरी. माहेरी तैसी वज्रभूषणी आवडी धरी, तरी बंधन मग कैचे. तरी बंधन मग कैसे. मुलीचं लग्न झाल्यानंतर नांदायला देह सासरला असतो महाराज, पण सगळं लक्ष माहेरामध्ये असतं. नवीन काय म्हातारं हुस्तर सुद्धा होय. आता महिला मंडळ तुम्ही इथं नांदायला, पण माहेराची आठवण इळातून एकदा तरी येते का नाही. वय होऊ द्या महाराज, किती वय होऊ द्या, माहेराची आठवण एकदा तरी इळातून येतेच. इळातून नाही आली तरी 8 दिवसाला तरी एकदा येतेच. पण ती इकडं नांदायला असते, पण आठवण तिकडे येते. आणि तशा पद्धतीनं संसारामध्ये जरी तुम्ही असलात, असोनी संसारी जिव्हा वेगू करी, वेदशास्त्र बारी बाह्य सदा. आणि त्या पद्धतीनं जर भगवंताचं नामस्मरण केलं तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचं संकट राहणार नाही, असे श्रीधर स्वामी म्हणतात. असो षोडशाध्यायाची कथा, ऋषी पत्न्यांनी कृष्णनाथा. आणणार पुनिया तत्वता, आश्रमा प्रती पातल्या. असो श्रीधर स्वामी म्हणतात, 16व्या अध्यायामध्ये ब्राह्मणाच्या पत्न्या भगवंताकडे अन्न घेऊन आल्या, भगवंताला अन्न अर्पण केलं, भगवंत जेवून संतुष्ट झाले आणि भगवंताची आज्ञा घेतली आणि आपल्या आश्रमाला गेल्या. अशा प्रकारची 16व्या अध्यायामध्ये कथा आपण ऐकली असं सांगतात. या उपरी एका दिनी वृंदावनी शारंग पाणी, शरदकालीची यामिनी निशामणी निर्मळ दिसे. यानंतर कोणता तरी एक दिवस होता, कृष्ण भगवंत यमुनेच्या तीराला वृंदावनामध्ये हिवाळ्याचे दिवस असताना, हिवाळ्यामध्ये कुठल्याच प्रकारचं आभाळ नसतं म्हणतात. हिवाळ्यामध्ये आता ह्या 2 दिवसात आभाळ आले. 2 महिने झालं कसलंच आभाळ नव्हतं. रात्रीच्या टायमाला पूर्ण चांदण्या उघड्या, आभाळ कसलंच नाही. 2 महिने झालं. आलं का आभाळ?
कसलंच नाही आलं, ह्या 2 दिवसात आलंय फक्त. रात्रीच्या टायमाला चंद्र आणि चांदण्या पूर्णपणे हिवाळ्यामध्ये दिसतात. शरदकाळीचे चांदणे पूर्णपणे, एकही आभाळ, कसलंच आभाळ नाही. आणि असा एक समय गाठून कृष्ण भगवंताच्या मनामध्ये काय विचार आला श्रीधर स्वामी सांगतात. अंबर नीलवर्ण स्वज्वल वा. अनुमात्र न दिसे जलदपट जलदपट शोभायमान निर्मळ मलया नीळ जळकत असे मलया नीळ झळकताचे. शरदकालीची रात्र म्हणजे हिवाळ्यातली रात्र आहे आणि आकाश निळ्या रंगाचं दिसू लागलं महाराज. आकाश कसं आहे? निळ्या रंगाचं आकाश आहे. कसल्याच प्रकारचं आकाशामध्ये आभाळ नाही महाराज. आभाळ असल्यानंतर चांदणं दिसत नाही. हिवाळ्याचे दिवस आभाळ कसल्याच प्रकारचं नाही. सुंदर आणि शोभायमान ती रात्र आणि चांदणं फुल पडलेलं आहे महाराज. रात्रीचं चांदणं आहे. हो, चांदण्या पूर्ण दिसतात आणि रमणीय अशा प्रकारचं चांदणं पडलेलं आहे. आणि त्या चांदण्यामध्ये भगवंताच्या मनामध्ये काय विचार आलेले आहेत. चुत्त कदंब लवंग वृक्ष थोर वा. जाई जुई चंपक औदुंबर डाळिंबी पपळी परिकळ कर केळी नारळी डोलती. त्या वृंदावनामध्ये त्या यमुनेच्या तीराला आंब्याचे झाड आहेत, नारळीचे झाड आहेत, लवंगाचे झाड आहेत, खजुरीचे झाडं आहेत, पपईचे झाडं आहेत, अनेक प्रकारच्या जाती वृक्षाच्या आणि सुंदर आणि शोभायमान आकाशापर्यंत ज्या वृक्षाची उंची आहे आणि ते वृक्ष शोभून दिसू लागलेले आहेत. फणस अंजीर रातांजन बकुळ मोगरे जांभळी कांचन सदा वृक्ष भेदीत गेले गगन आत सूर्य किरण न दिसे. आंब्याचे झाड आहेत, लिंबुणीचे झाड आहेत, केळीचे झाड आहेत, नारळीचे झाड आहेत, जाई जुई वेल अनेक प्रकारचे झाडं आहेत. आकाशापर्यंत ज्या झाडाची उंची गेलेली आहे आणि ते वन शोभून